ज्येष्ठ नागरिक म्हटलं की प्रत्येक गोष्टीची गरज भासते, मग ते आर्थिक ते मानसिक सर्व घटक याचा सर्व विचार करता सरकारने ज्येष्ठांसाठी भरपूर योजना सुरू केल्या आहेत। त्यातील आपण 5 लाभ असे पाहणार आहोत की ज्यांचा खूप फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे। हे 5 लाभ 1 मे पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केले जाणार आहेत। हे लाभ कोरोनाच्या काळाच्या अगोदर चालूच होते, परंतु मधल्या काही काळात हे लाभ बंद करण्यात आले होते आणि हे लाभ 1 मे पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू करण्यात येणार आहे। तर या लाभांचा फायदा ज्येष्ठ नागरिकांनी कसा घ्यायचा किंवा कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना हे लाभ मिळणार आहेत याची सर्व माहिती, त्यासाठी काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत, त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, त्याबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार मित्रांनो, आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। जर आपण ही 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर मोदी सरकार म्हणजेच केंद्र सरकारने काही लाभ 1 मे 2025 पासून देण्याची एक मोठी घोषणा केली आहे। मग ते वृद्ध पुरुष असो किंवा वृद्ध महिला असो, कोणत्याही राज्यातील असो, सर्वांना हे लाभ मिळणार आहेत। देशातील कोणताही सिनियर सिटीजन हे लाभ घेणार आहेत। त्यासाठी सरकारने एक नवीन कार्ड लॉन्च केले आहे, ज्या कार्डमुळे कोणताही ज्येष्ठ नागरिक देशात कुठेही मोफत फिरणार आहे। त्यामध्ये त्या कार्डचं नाव काय असणार आहे ते तर आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु त्याच्याबरोबर 5 लाभ सुद्धा पाहणार आहोत की जे लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या खूप महत्त्वाचे लाभ आहेत। आणि हे कार्ड मी आत्ता जे म्हटलं की ज्येष्ठ नागरिक देशात कुठेही या कार्डमार्फत मोफत फिरणार आहे, ते कार्ड सुद्धा काही राज्यांमध्ये सुरू आहे, काही राज्यांमध्ये 1 मे पासून सुरू होणार आहे आणि ते सुरू करण्यासाठी काय करावे लागणार आहे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। सो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। सर्वात पहिला लाभ आहे आरोग्य संदर्भातील। त्यामध्ये आयुष्यमान भारत योजना आणि मोबाईल मेडिकल युनिट सुविधा या सुविधांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना कोणता आरोग्यासाठी लाभ मिळू शकतो, तर ज्येष्ठ नागरिक वयात आरोग्य हे खूप महत्त्वाचं असते आणि यामुळे सरकारने प्रत्येक 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे कार्ड तर सर्वच नागरिकांसाठी आहे, परंतु यामध्ये स्पेशल सांगायचं म्हटलं तर सर्व नागरिकांसाठी एका कुटुंबात एक कार्ड आहे आणि सर्व कुटुंबासाठी 5 लाख आहेत। परंतु ज्येष्ठ नागरिकांना ही चांगली सुविधा आहे की फक्त एका ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयाची जी रक्कम आहे ती या कार्डमार्फत मिळणार आहे। म्हणजे काय, तुमचा 5 लाख रुपयांपर्यंतचा हॉस्पिटलचा खर्च या आयुष्यमान भारत कार्डमार्फत होणार आहे। त्यानंतर दुसरा लाभ आहे, आता हा पहिला आरोग्य संदर्भातला लाभ झाला, त्यातील पहिला आरोग्य संदर्भात 2 लाभ मिळणार आहेत। त्यातील पहिला आयुष्यमान भारत कार्ड संदर्भातला आणि दुसरा आहे तो म्हणजे काही राज्यात मोबाईल मेडिकल युनिट ही एक हेल्थ रिलेटेड लाभ मिळत आहे। यामध्ये डॉक्टर गावामध्ये जाऊन घराघरात ज्येष्ठांची तब्येतीची चौकशी करणार। काही ज्येष्ठांसाठी मोबाईलवरून डॉक्टर संवाद साधून आरोग्याची चौकशी करणार आहेत, म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची आरोग्याची चौकशी करून त्यांना योग्य तो उपचार। तर हे होते 2 आरोग्य संदर्भातील मिळणारे लाभ। यातील पहिला लाभ आहे तो सध्या चालूच आहे भरपूर राज्यामध्ये, परंतु दुसरा जो लाभ आहे, यातील दुसरा लाभ आहे तो मात्र काहीच राज्यांमध्ये सुरू आहे, परंतु हा लाभ 1 मे पासून प्रत्येक राज्यामध्ये करणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। यानंतर पुढचा तिसरा लाभ आहे तो म्हणजे बँकिंग क्षेत्रातील पुढचा लाभ आहे, तो म्हणजे सिनियर सिटीजनला बँकिंग क्षेत्रात भरपूर सारे लाभ मिळणार आहेत। आतापर्यंत मिळतही आहेत। कोणत्याही एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने जर बँकमध्ये फिक्स डिपॉझिट एफडी केली आहे आणि तर त्याच्या 1 लाखापर्यंतच्या व्याजावर TDS हा लागणार नाही। त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे फ्री यात्रा किंवा प्रवास। काही राज्यात हॅपी कार्ड नावाचे कार्ड आहे, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला हे कार्ड दिले आहे। या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक कोणत्याही ठिकाणी अगदी फ्रीमध्ये फिरू शकतो।
परंतु त्यासाठी सुद्धा काही अटी आहेत. कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड मिळणार आहे? हे कार्ड सध्या फक्त हरियाणा राज्यात चालू आहे. 1 मे पासून सर्व राज्यात हे कार्ड सुरू करणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. हे कार्ड फक्त गरीब, आर्थिक कमजोर ज्येष्ठ नागरिकांनाच मिळणार आहे. म्हणजे यात सुद्धा गरीब आणि जे गरजू, आर्थिक कमजोर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाच फक्त हे कार्ड मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक बसमधून वर्षात 1000 किमी यात्रा म्हणजे 1000 किलोमीटर यात्रा मोफत करू शकतात. दरवर्षी सरकार हे कार्ड रिन्यू सुद्धा करणार आहे. हे कार्ड शहरातील आणि गावातील सर्व ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. परंतु तो ज्येष्ठ नागरिक आर्थिक किंवा जो आर्थिक कमजोर असतो तसा असेल त्यासाठी सुद्धा काही अटी लावण्यात येणार आहेत. त्या अटी अजून सरकारने स्पष्ट केल्या नाहीत. परंतु आर्थिक दुर्बल जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. तर यानंतरचा पुढचा लाभ आहे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासंदर्भातला. ज्येष्ठ नागरिकांना माता पिता अधिनियम 2007 अंतर्गत कानूनचा हक्क दिला गेला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर कोणीही जबरदस्ती त्यांचा हक्क हिरावून घेऊ शकणार नाही. हा झाला 5वा लाभ. यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे 6वा, तो आहे रेल्वे संदर्भातील लाभ. कोरोना अगोदर जे लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळत होते तेच लाभ पुन्हा 1 मे पासून चालू केले जाणार आहेत. मधल्या काही काळात हे लाभ बंद केले होते, त्यामुळे आता हे लाभ 1 मे पासून पुन्हा चालू केले जाणार आहेत. मग त्यामध्ये रेल्वे भाड्यात सूट, त्यामध्ये 50% महिलांसाठी तर पुरुष ज्येष्ठांसाठी 40% सूट मिळणार आहे. चालण्याचा प्रॉब्लेम असेल तर व्हीलचेअर सुद्धा रेल्वे स्टेशनवर म्हणजे रेल्वे जे स्टेशन आहे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांकडे जर सिनियर सिटीजन कार्ड असेल तर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्टेशनवरती तिकीट काउंटरवरती लाईन लावण्याची कोणतीच गरज भासणार नाही. त्यांना तिकीटही मिळणार आहे किंवा त्यांची एक सेपरेट लाईन केली जाणार आहे. तर आता आपण पाहिलेले हे 6 असे लाभ आहेत की ह्या 6 लाभांचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना 1 मे 2025 पासून दिला जाणार आहे. यातील काही लाभ काही राज्यामध्ये ऑलरेडी सुरूच आहेत, परंतु काही राज्यांमध्ये यातील काही लाभ बंद आहे. ते 1 मे 2025 पासून हे लाभ सुरू करण्यात येणार आहेत. काही राज्यांमध्ये हे लाभ अगोदर चालू होते, परंतु मधल्या काही काळात हे लाभ बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे 1 मे 2025 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रत्येक लाभ हे सुरू करण्यात येणार आहेत. परंतु त्यासाठी तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिनियर सिटीजन कार्ड नसेल तर त्यांनी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सिनियर सिटीजन कार्ड काढून घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.